हल्ली सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एखाद्या व्हिडिओमध्ये एखादा तरुण जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक कोसळून जमिनीवर पडलेला दिसतो. तर एखादी तरुणी समारंभात बोलता बोलता खाली कोसळते. तर कुणी खेळता खेळता खाली पडतो. आणि पुढे या सगळ्या तरुणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते. आणि कारण समोर येतं कार्डियाक अरेस्ट म्हणजेच हृदयविकाराचा झटका. 18 ते 45 वर्ष वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अचानक वाढल्याचं दिसून येतंय. अनेक तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यामुळे याबाबत देशभरातून चिंता व्यक्त होत होती. या मृत्यूंचा संबंध कोविड लसीकरणाशी आहे का याबाबत अनेक अफवा आणि संभ्रम निर्माण झाला होता. याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता स्पष्टीकरण दिले. मंत्रालयानं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच ICMR आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल म्हणजेच NCDC या देशातील प्रमुख वैज्ञानिक संस्थांनी या संदर्भात केलेल्या अभ्यासाचा हवाला देत हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचा कोविड लसीशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. केंद्राच्या या अहवालातून कोणते निष्कर्ष समोर आलेत? ICMR आणि एम्सचा हा अहवाल नेमकं काय सांगतो? या सगळ्याविषयी सविस्तर आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत संजय राठोड. ICMR आणि एम्सने एकत्रितपणे केलेल्या रिसर्च स्टडीच्या निष्कर्षावरून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हे स्पष्ट केलंय की कोरोनावरील लसीकरण आणि तरुणांमध्ये वाढत असलेलं हृदयविकाराचं प्रमाण यात कोणताही संबंध नाही. हा रिसर्च स्टडी 18 ते 45 वर्ष वयोगटातील लोकांच्या अचानक होणाऱ्या मृत्यूंवर आधारित आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं बुधवारी एक प्रेस रिलीज जारी करून याबाबत माहिती दिली आहे. या अभ्यासात असं म्हटलं आहे की भारतातील कोविड लस ही सुरक्षित आणि प्रभावी आहे. त्यामुळे होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांची प्रकरणं ही अतिशय दुर्मिळ आहेत. तसेच राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या या अभ्यासात अनुवंशिकता, बदललेली जीवनशैली, आधीपासूनच असलेले आजार या घटकांना मृत्यूंसाठी कारणीभूत ठरवण्यात आलंय. अचानक होणाऱ्या मृत्यूंची कारणं समजून घेण्यासाठी ICMR आणि NCDC एकत्रपणे अभ्यास करत आहेत. यासाठी रिसर्च स्टडी केले जात आहेत. त्यापैकी एक हा मागील डेटावर आधारित होता, तर दुसरा हा रिअल टाइम तपासणीशी संबंधित आहे. ICMRच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी या संस्थेकडून फॅक्टर्स असोसिएटेड विथ अनएक्सप्लेन्ड सडन डेथ्स अमंग अडल्ट्स एज 18 to 45 इयर्स इन इंडिया या नावानं एक बहुकेंद्रित नियंत्रण रोगाभ्यास मे ते ऑगस्ट 2023 या काळामध्ये देशभरातील 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 47 तृतीयस्तरीय रुग्णालयांमध्ये करण्यात आला होता. ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 दरम्यान निरोगी दिसणाऱ्या पण अचानक मृत्युमुखी पडलेल्या लोकांची माहिती तपासण्यात आली. या अभ्यासातून स्पष्ट झालं की कोविड लस घेणाऱ्यांमध्ये अशा मृत्यूचा धोका वाढलेला नाही. दुसरा अभ्यास एम्स नवी दिल्ली येथे सध्या सुरू असून ICMRच्या सहकार्यानं केला जातोय. एस्टॅब्लिशिंग द कॉज इन सडन अनएक्सप्लेन्ड डेथ्स इन यंग या नावाचा हा अभ्यास सध्या प्रगतीपथावर आहे. त्याचा उद्देश तरुणांमधील अचानक मृत्यूची सर्वसाधारण संभाव्य कारणं शोधणे हा आहे. आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराचा झटका किंवा मायक्रोकार्डियल इन्फ्राक्शन हेच प्रमुख कारण म्हणून पुढे येतंय. याशिवाय अनेक प्रकरणांमध्ये अनुवंशिक दोष हे संभाव्य कारण ठरत असल्याचंही समोर आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये अचानक मृत्यूच्या कारणांच्या पद्धतीमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. बहुतेक मृत्यू हे अनुवंशिक उत्परिवर्तनामुळे होतात. हा अभ्यास अजूनही चालू आहे आणि तो पूर्ण झाल्यावर अंतिम निकाल हे शेअर केला जाईल. वैज्ञानिक तज्ज्ञांनी पुन्हा एकदा हे स्पष्ट केले की कोविड लसीकरणामुळे अचानक मृत्यू होत असल्याचा दावा हा पूर्णतः खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. अशा अपप्रचारामुळे जनतेमध्ये लसीबाबत भीती निर्माण होऊन लस न घेण्याचा धोका वाढू शकतो, ज्याचा थेट परिणाम देशाच्या सार्वजनिक आरोग्यावर होऊ शकतो. तर तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.